आपण त्या रिलेशन पाहिलं होतं, त्या रिलेशन वरून आज आपण गिब्स फ्री एनर्जी बघूया. काय बघूया आपण? गिब्स फ्री एनर्जी. आता बघा, गिब्स फ्री एनर्जी नवीन कन्सेप्ट. गिब्स फ्री एनर्जी. gives free energy. लिहायच्या मध्ये in the spontaneity of the reaction, in the spontaneity of the reaction, we should know delta S system and delta S surrounding. It is more convenient to consider the criterion in terms of the thermodynamic properties of the system. That is reaction check. That is reaction check. The Gibbs free energy is mathematically defined as G equal to H minus Ts, where H is enthalpy and S is entropy of the system. S and H both are the state function. Therefore, this energy is also state function.
a change in Gibbs energy depends on initial and final state of the system and not on the path connecting the two states. The change in Gibbs energy at constant temperature and constant pressure is given by delta G equal to delta H minus T delta S. Gives free energy in a spontaneity म्हणजे ज्यावेळेस एखादी रिएक्शन रेग्युलर फ्लो होते त्यावेळेस इन द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन वी शुड नो डेल्टा एस सिस्टम अँड डेल्टा एस सराउंडिंग. आपल्याला चेंज इन एंट्रोपी सिस्टीमची आणि चेंज इन एंट्रोपी कोणाची सराउंडिंगची माहिती असते की आता सराउंडिंगची एंट्रोपी किती आहे, नंतर सराउंडिंगची एंट्रोपी किती असणार कशामध्ये स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. ज्यावेळेस रिएक्शन रेग्युलर चालू असते त्यावेळेस तुम्हाला चेंज माहित पडते की पहिले थंड होतं बा आता गरम झालं हे माहित पडते तुम्हाला. कसं गरम झालं ते पाहिजे कारण एंट्रोपी इज स्टेट फंक्शन. इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ. इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत कसं झालं ते नका विचारू. इनिशियल स्टेट काय होती फायनल स्टेट काय होती ते विचारत बस दुसरं नाही. जस्ट लाईक समजा एखादा इंद्रधनुष्य आहे त्याला आपण रेनबो म्हणतो आपण रेनबो. तुम्हाला फक्त रिजन माहित आहे की इथून समजा लाल कलर स्टार्ट झाला तर इथपर्यंत आहे पण ऍक्युरेट तुम्हाला पोझिशन माहिती आहे काय की कुठं खतम झाला कुठे नाही का नाही. मग त्याच पद्धतीनं कसं आहे त्याच पद्धतीनं हे तुम्ही फक्त काय सांगा इनिशियल पोझिशन कोणती होती फायनल पोझिशन कोणती होती त्यामधला जे पाथ असते कसं झालं काय झालं ते काहीच तुम्हाला घेणं नाही. अशा प्रकारचं आहे हे पा एंट्रोपी सिस्टीमची आणि चेंज एंट्रोपी सराउंडिंगची तुम्हाला माहित असते. It is more convenient to consider the criteria in terms of the thermodynamic properties of the system, that is reaction mixture. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या रिएक्शन मिक्सचर घेतो म्हणजे कसं समजा एकापेक्षा जास्त रिएक्टंट घेतो आपण एकापेक्षा जास्त काय घेतो रिएक्टंट घेतो ते झालं रिएक्शन मिक्सचर. ज्यावेळेस तुम्ही रिएक्शन मिक्सचर करता तर त्यावेळेस काय होते आपल्याला टोटल जे सिस्टीमची एंट्रोपी असते ते दोन रिएक्टंटची घ्यावी लागते. पहिल्याची एंट्रोपी प्लस दुसऱ्याची एंट्रोपी त्याची ऍडिशन करावी लागते. मग ज्यावेळेस तुम्ही आपण इट इज मोर कन्व्हिनियंट टू कन्सिडर द क्रायटेरिया इन टर्म्स ऑफ द थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. की थर्मोडायनामिक प्रॉपर्टी कोणत्या आहेत मग
की जी सिस्टीम आहे किंवा जो रिएक्टंट आहे तो रिएक्टंट किती हीट इव्हॉल्व करते किंवा किती हीट ऍब्सॉर्ब करते याच्यावर डिपेंड असलं पाहिजे. किती हीट ऍब्सॉर्ब, किती हीट इव्हॉल्व याच्यावर पूर्ण डिपेंड असलं पाहिजे. आणि तो क्रायटेरिया यूज करते या गिब्स एनर्जीसाठी की सिस्टीम सराउंडिंगला किती हीट प्रोव्हाइड करून राहिली किंवा सराउंडिंग सिस्टीमला किती हीट प्रोव्हाइड करून राहिली. दोघांमध्ये एक्सचेंजेबल कसं आहे, हीट कशी होऊन राहिली, सिस्टीम पासून सराउंडिंग पर्यंत जाऊन राहिली की सराउंडिंग मधून सिस्टीम पर्यंत जाऊन राहिली ते अलग आहे. एक्झाम्पल तुम्हाला पहा, हिवाळ्यात दिवसात काय होतं, हिवाळ्यात दिवसात आपण काय करतो, आपण हीट ऍब्सॉर्ब करतो म्हणजे रिएक्शन मध्ये एंट्रोपी काय होऊन राहिली, वाढून राहिली. उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात आपण हीट करतो बाहेर फिरायला प्रयत्न करतो, थंडी कूलर वगैरे एसी लावते वगैरे लावते ना, म्हणजे काय करतो आपण हीट बाहेर ओढून आणतो. मग आता हा जो थर्मोडायनामिक्सचा जो पार्ट आहे रिएक्शन मिक्सचरचा, एक मध्ये तुम्ही थंडीतला माणूस पकडला, एक मध्ये तुम्ही गरमीतला माणूस पकडला, दोघांचं मिक्सचर करा आणि त्यापासून काय थर्मोडायनामिक प्रॉपर्टी तुम्हाला मिळायची आहे ते भेटते. या सर्वांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला जी एनर्जी भेटणार त्या एनर्जीला काय म्हणतात, गिब्स एनर्जी म्हणतात. एक ऑपोजिट, दोन्ही कसं म्हणतात ऑपोजिट डायरेक्शनची घ्यायची, एंट्रोपी सिस्टीमची घ्यायची, एंट्रोपी सराउंडिंगची घ्यायची. त्या दोघांमध्ये काय करायचं, त्याचं रिएक्शन मिक्सचर, त्या रिएक्शन मिक्सचर मधून न्यू टर्म इंट्रोड्यूस होते त्याला म्हणतात गिब्स फ्री एनर्जी. त्याला काय म्हणतात, गिब्स फ्री एनर्जी. आता बघा, द गिब्स फ्री एनर्जी इज मॅथमॅटिकली डिफाइंड ॲज G equal to H minus TS. पास जाता एंथैल्पी आहे, एंट्रोपी बी. आता या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये इट इज द सबट्रॅक्शन ऑफ एंथैल्पी अँड एंट्रोपी इन टेम्परेचर. एंट्रोपी इन युनिट टेम्परेचर असं म्हणतो चालते किंवा TS. G equal to H minus TS. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर रिमेन्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग काय आहे एंथैल्पी, काय आहे एंथैल्पी आणि हे काय आहे एंट्रोपी. एंथैल्पी आणि एंट्रोपी बोथ आर स्टेट फंक्शन. इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ, इट डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द सबस्ट्रेट किंवा सबस्टन्स. मग देअरफॉर ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, स्टेट फंक्शन आहेत. म्हणून आपला गिब्स फ्री एनर्जी काय असणार आहे, स्टेट फंक्शन असणार आहे. ते केलं पहा, where H enthalpy and S is the entropy of the system. S and H both are the state function. Therefore, Gibbs free energy is also a state function. मग पहा, a change in a Gibbs energy depends on the initial and final state of the system and not on the path connecting the two states. आता डेफिनेशन इथं वापरली कोणती, स्टेट फंक्शनची. स्टेट फंक्शन डेफिनेशन काय म्हणते, द प्रॉपर्टी विच डिपेंड्स इनिशियल कंडिशन अँड फायनल कंडिशन डज नॉट डिपेंड्स ऑन द पाथ फॉलोड बाय द पार्टिकल इज कॉल्ड ॲज स्टेट फंक्शन. मग जी गिब्स एनर्जी स्टेट फंक्शन आहे तर याच्यामध्ये तो चेंज झाला, तो चेंज कशावर डिपेंड असणार, इनिशियल अँड फायनल स्टेटवर. तो कोणत्या पद्धतीने चालला, समजा बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये कसं होऊन राहिलं हे माहित नाही, बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झालं, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट याबद्दल पूर्ण माहिती देणारा कन्सेप्ट त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, गिब्स फ्री एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण, गिब्स फ्री एनर्जी चेंज. मग काय केलं, याला डेल्टा लावला, या एंथैल्पीला डेल्टा लावला आणि नंतर हे टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट सांगितलं होतं ते बाहेर काढलं, डेल्टा वन लावला, एंट्रोपी कायला एंट्रोपी कसं ठेवायचं, H फॉर एंथैल्पी आणि S फॉर, आणि हे इक्वेशन आपण यूज केलेलं आहे मागच्या आपल्या रिलेशन मध्ये. हे इक्वेशन आपण दिलेलं आहे आपल्या मागच्या इक्वेशन मध्ये रिलेट झालेलं आहे. Fortunately, obtain the relationship
relationship between delta G naught of the reaction and the equilibrium constant and the equilibrium constant. उत्तरामध्ये gives energy change in the reaction is delta G equal to delta G naught plus RT LNQ. हे लर्न कर लागेल तुम्हाला. काय करायला लागेल? हे लर्न कर लागेल. हा रिलेशन कशामधला आहे? स्टँडर्ड गिव्स एनर्जी आणि गिव्स एनर्जी मधलं रिलेशन आहे. हे लक्षात ठेवा लागेल तुम्हाला. The gives energy change in the reaction delta G equal to delta G naught plus RTQ, where delta G naught is standard gives energy change when the reactant and product in the reaction are in their standard state. Q is called reaction quotient Q is analogous to that of the equation constant, that of the equilibrium constant. And involves the reaction in the reaction. Consider the reaction
स्मॉल ए कैपिटल ए प्लस स्मॉल बी कैपिटल बी gives small c capital C plus small d capital D. From the equation 1, delta G equal to delta G naught plus RT ln QC of delta G equal to delta G naught plus RT ln QP equal to delta G naught plus RT ln concentration of C, concentration of D upon concentration of A, concentration of B. And let the R model R equal to delta G naught plus RT ln PCC into PDD upon PAA into PBB. When at equilibrium delta G naught equal to 0 and QC and QP becomes KC and KP respectively. Therefore, 0 equal to delta G naught plus RT ln KC or 0 equal to delta G naught plus RT ln KP. Delta G naught equal to minus RT ln KC or delta G naught equal to minus RT ln KP. Delta G naught equal to minus 2.303 log to the base 10 Kc or delta G naught equal to minus 2.303 log to the base 10 Kp. पाहता आपल्याला रिलेशनशिप बिटवीन डेल्टा जी नॉट म्हणजे काय होते आपण डेल्टा जी म्हणजे काय होते स्टँडर्ड सॉरी गिब्स एनर्जी नॉट आला होता डोक्यात की त्याला स्टँडर्ड गिब्स एनर्जी तुम्हाला रिलेशन कसं मिळालं पाहिजे obtain the relationship between delta G naught of the reaction and the equilibrium constant. Equilibrium constant कोणता असते Kp किंवा मग Kc. K आला म्हणजे कॉन्स्टंट आला हे लक्षात ठेवा. तुम्हाला लर्न करायचं फक्त इक्वेशन आहे हे आहे द रिलेशनशिप बिटवीन
डेल्टा जी अँड डेल्टा जी नॉट. डेल्टा जी आणि डेल्टा जी नॉट मधली रिलेशनशिप ही तुमच्याला असली पाहिजे. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आरटी एल एन क्यू. हे आहे रिलेशनशिप बिटवीन डेल्टा जी अँड डेल्टा नॉट. Where delta G naught is the standard Gibbs energy change when the reactant and product in the reaction are in their standard state. ज्यावेळेस रिएक्शन मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये किंवा रिएक्शनचा प्रोडक्ट किंवा रिएक्टंट हा स्टँडर्ड स्टेट मध्ये असणार. रिएक्टंट किंवा प्रोडक्ट हा स्टँडर्ड स्टेट मध्ये असणार त्यावेळेस आपण त्या रिएक्शनला स्टँडर्ड रिएक्शन स्टेट असं म्हणू. पहा, and a product in their reaction are in their standard state. Q is the called reaction quotient. Q का म्हणतो आपण reaction quotient म्हणतो. नंतर पहा Q is analogous to that of the equilibrium constant and involved in the reaction. हा analogous म्हणजे काय होते? Analogous म्हणजे काय होते? Analogous म्हणजे काय होते? Analogous म्हणजे थोडासा जुळवणीचा. काय होते? थोडासा जुळवणीचा. कोणासोबत जुळवणीचा आहे तो? Q इक्विलिब्रियम कॉन्स्टंट सोबतचा. म्हणजे त्याची किंमत आणि इक्विलिब्रियमची कॉन्स्टंटची किंमत हे जवळपास सारखी आहे असं म्हणणं आहे. पहा, कन्सिडर द रिएक्शन A capital A B capital B gives C capital C plus D capital D. The small a, small b, small c आणि small d आहे ते आहे A चं कॉन्सन्ट्रेशन, B चं कॉन्सन्ट्रेशन, C चं कॉन्सन्ट्रेशन आणि D चं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे A हा स्मॉल एवढा A एवढा आहे, B हा स्मॉल b एवढा आहे, C हा स्मॉल c एवढा आहे आणि D हा स्मॉल d एवढा आहे. मग पहा डेल्टा G इक्वल टू डेल्टा G नॉट प्लस RT LN QC. QC म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि P म्हणजे काय होते? प्रेशर. हे प्रेशरच्या फॉर्म मध्ये, हे कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये. आता बघा काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट हा लॉ आहे की प्रोडक्टचं वरती लिहितात आणि रिएक्टंटचं काय लिहितात? खाली लिहितात. मग अशा प्रकारचं पहा आता डेल्टा जी नॉट म्हणजे डेल्टा जी इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस RT LN कॉन्सन्ट्रेशन ऑफ C, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. नंतर R प्रेशर पहा. प्रेशर ऑफ प्रोडक्ट अपॉन प्रेशर ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट रिएक्टंट आहे ना. कॉन्सन्ट्रेशन त्याचं वरती दिलं आणि जे रिएक्टंट आहे ते खाली, आणि कॉन्सन्ट्रेशन जे डोक्याच्या प्रेशरच्या वरती. पहा म्हणजे व्हेन ऍट इक्विलिब्रियम म्हणजे ऍट रेस्टची किंमत ज्यावेळेस डेल्टा जी नॉट काय असते? 0 असते. स्टँडर्ड कंडिशन आहे ना. स्टँडर्ड कंडिशन काय असते? 0 रेस्ट मध्ये 0 असते डेल्टा जी. मग डेल्टा जी नॉट ची किंमत 0 टाका. हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल. पहा मग 0 इक्वल टू डेल्टा जी इक्वल टू 0. मग हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल. मग आता पहा हा प्लस आहे, याचा निघालं काय होईल? मायनस. हा प्लस आहे, याचा निघालं काय होईल? मायनस. मग डेल्टा जी नॉट इक्वल टू मायनस RT LN KC. KC काय म्हणते? KC इज द कॉन्स्टंट जो किंमतीची कॉन्सन्ट्रेशनची कॉन्स्टंट म्हणजे हा झाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. का बरं? कारण रिएक्शन कशी आली? इक्विलिब्रियम आली. म्हणून हा कोणता कॉन्स्टंट आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन कॉन्सन्ट्रेशन. Kp काय येईल? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन प्रेशर. मग अशा प्रकारचे दोन किमती हे मायनस मायनस झाल्यावर Kp. आता LN चं रूपांतर कशामध्ये केलं? LN लॉग मध्ये केलं. ज्यावेळेस तुम्ही LN चं रूपांतर लॉग मध्ये करता त्यावेळेस काय होते? 2.303 log to the base 10. हा LN काय असते? log E असते. काय असते? log E. log E चं रूपांतर ज्यावेळेस तुम्ही log 10 मध्ये करता त्यावेळेस log 10 मध्ये करत असताना याला मल्टिप्लाय करतात 3.3 2.303.
2.30 याला मल्टिप्लाय करत असतात अशा प्रकारचं एक्सप्रेशन आहे. एक्सप्रेशन आला 2 मार्क लिहू शकतो, नाही तर मग लिहू शकत नाही. अशा प्रकारचं हे एक्सप्रेशन आहे. पहा